पडले पडले. अरे रे 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 रे, उचला ना उचला ना. तर पाच किती किती सुंदर फुल उगवले आहेत. म्हणजे हे मेहनत आहे आमची 5-6 महिन्याची. अरे गणेश दादा डबल डबल डबल. बरं इंग्लिश बोला. हॅलो मित्रांनो, कसे आहात? माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे मराठीमध्ये ब्लॉग. तर माहीत नाही आता माझी भाषा कशी निघेल ते. म्हणजे मी गेले 200-250 दिवसापासून हिंदीतच ब्लॉग बनवत होतो आणि गेले दोघंही अरे रे 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 रे. तर आता आज नाही का बंटी सायकल शिकणार होता, पण आता घसरला तर माहीत नाही, त्याचा कॉन्फिडन्स थोडासा लो झाला असेल. तुझे हिलोंडा घसरला. चालवतेस का अजून अजून चालवतेस? हिरोंडा. तर आता म्हणजे त्यांना सायकल पडली होती ना, म्हणून म्हणताय आता हिरोंडा बनवते म्हणताय. आता माहीत नाही कसं चालवते का करते. तर आता माझा हा ब्लॉग होणार आहे तो मराठीमध्येच होणार आहे. तर पाहूया आज मराठी माझी कशी. म्हणजे लहानपणीपासून तर मराठीच बोलत आहो, पण असा कॅमेऱ्याच्या समोर म्हणजे आजपर्यंत असा बोललो नाही कधी. तर पाहू आता कसा ब्लॉग आजचा बनते. तर आणि नकुल शिकवत आहे आज बंटीला सायकल. तर आजचाही म्हणजे त्याचा पहिला दिवस आहे. म्हणजे मागे पण तो आला होता आणि पडले. अरे रे 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 रे, उचला ना. अरे यार, असं म्हणतात ना, पडल्याशिवाय सायकल शिकत नाही, तसाच झाला आज. देखो नाही पकडताय ते, सायकल डेंजर आहे. म्हणजे सर्वात आधी आपण साधी सायकल शिकली पाहिजे, कारण की रेंजर सायकल म्हणजे डेंजर सायकल. थोडासा त्याचा जो दंडू राहते मधात तो जास्त असा वरती येते, म्हणून पाय पुरत नाही. म्हणून आपण शिकायची. तर देखो आता म्हणजे मराठीतच ब्लॉग बनवता हिंदी निघून गेली माझी, माहीत नाही कशी काय. तर आता नकुल एकदा आपल्याला उचलून दाखवणार आहे सायकल. स्टंट मारताय. नकुल न उचलले. अरे उठा. कसा हसून दाखव. हा हसते ना गाईज, तो भले एवढा हसायचे का बहुतच, म्हणजे हसतच राहते का. कसा हसायचे काय ते काय माहीत नाही. पूर्ण उजड गायचा असा पडताय, असा चेहऱ्यावर तर पुरा थोडंसं असं गरमी वाटत आहे, पुरा घाम फुटल्यासारखी. तर आता याचाच थंबनेल घेतो गाईज मी आज. म्हणजे आज मराठीत ब्लॉग बनवला म्हणून इतकाच थंबनेल घेतो. आणि शेवटपर्यंत बघा गाईज ब्लॉग आजचा म्हणजे कसा होणार आहे. आणि मला वाटतं आहे का थोडीशी माझी मराठी सुधरून राहिली. म्हणजे एवढे दिवस हिंदीमध्ये प्रॅक्टिस केलं होतं, मराठी थोडंसं चांगल्याने बोलता येतं असं वाटतं आहे मला. लटकून. अरे रे रे, वरती धर ना, वरती. त्याला उचल बरं, थोडसा उचल ना. का हो, वरती लटक, अजून लटक. थांबूनच राह हात दुखतपर्यंत. का होन लटक ना. झूला वीरची बाडी बनताय. दिसली का बाडी? आत्ता 2-4 वेळ वरती चढला तरी अजून कर मग अजून होते. अजून कर. रोजच आला भट्टीवर का लटकून राहायचा. माती लाव, माती. हा, बढिया. झुंबर लटकून आहे. जाणं वरती, जाणं असा वरती करत जा. काहून हात घसरत आहेत? हात घसरत आहेत म्हणते. पण आता वीर कोणता? तू बंटी, वरती जाणं. तर आता मी करणार आहोत सायकलनं स्टंट. आणि आपला नाव सांग. तन्मय आपला माझा व्हिडिओ शूट करणार आहे. तर पाहू आता मग स्टंट मारता येते का नाही. धर बाबू, पकड कॅमेरा. न स्टंट मारतो. बोट येत आहे कॅमेऱ्यावर. ठीक आहे, स्टंट मारून दाखवतो. देखो भाई, कैसे स्टंट मारा हमने. अरे गणेश दादा डबल. दाखव इकडे दाखव. याने कांदा मारला नाही तर. खतरनाक दिसते. अरे यार, चला. काहीच नाही बोला. अरे यार, स्टंट मारता सायकलच नाही घसरली. चल एक वेळ. तर व्हिडिओ काढता फक्त बोटच टाकत होती कॅमेरामध्ये. आता माहीत नाही का शूट केला आहे, तर दाखवेन तुम्हाला. म्हणजे पाहिल्याच असाल तुम्ही आधी.
तर का शूट केला तो आता तुम्हीच पाहू शकता, कारण की लहान लहान मुलं आहेत बिचारे आणि का माहिती आहे शूटिंगचा. तर आता उशीरही झाला आहे आमच्या ब्लॉगला, आता घरी जावं लागेल. आणि आत्ताच आला होता म्हणतो ते जंगलाजवळ वाघ, तर पाहासाठी गेले भरपूर लोक आणि माहीत नाही दिसला काय झाला. तर पडले 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 पहा आता सायकल चालवत होतं तन्मय डबल सीट आणि पाडतच होता सायकल. आणि हा गोटे मारते यालाही मारा, द्या यालाही बत्ती. पहा एवढूसा लहानच्या बापू याला मारूशाही नाही लागतो तो गोटे फेकते. काऊन वीर कुठं मारतेस? हा काव बापू, हा पांढरा पांढरा मेन कापड नाही. हे पहा कसा म्हणजे पूर्ण विटा नाही का घामसी मारल्यासारखी झाल्या आहेत, वल्या वल्या पूर्ण घाम फुटला. चालव पाय ना. तर पहा आज किती सुंदर फुल उगवले आहेत. म्हणजे हे मेहनत आहे आमची, 5-6 महिन्याची झाड आहे. आता किती सुंदर फुल उगवले आहेत आमच्या वावरात. पहा झाड तर लहानच आहे पहा. तर आता तर होत आहे संध्याकाळ आणि आता आम्ही घरी जात आहोत, कारण तर वेळ झाली आणि वाघ याला म्हणतात तिकडे, तर थोडा भीती वाटत आहे. तर चला आपण घरी चालले जाऊ, ठीक आहे? चला. आता वीर आणि आपला तन्मय इंग्लिशमध्ये बोलून दाखवतात. बोला बरं, इंग्लिश बोला. एक वेळ माहीत नाही म्हणजे इंग्लिश भाषा याची कोणती होतं, पण रोजच म्हणतात का इंग्लिशमध्ये बोलून दाखवतो आणि तसेच करतात ढुमढुम टाड्या. आणि आता तर म्हणजे संध्याकाळ झालीच आहे आणि ब्लॉग पर एंड करायची वेळ आली आहे. तर आजचा हा माझा पहिला ब्लॉग होता गाईज मराठीमध्ये, आणि तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थोडासा इंट्रो माझा म्हणजे मराठीचा चुकला असेल त्याच्यासाठी सॉरी. आणि हे माझे म्हणजे मित्र म्हणजे सोबती आहेत, ते म्हणजे आपली भाषा म्हणजे मराठी आहे आणि यांच्यासोबत कन्व्हर्सेशन करताना हिंदी जमत नाही बरोबर. कोट जाते गोष्ट तो पाय. आता यानं म्हणलं जास्त दूर गोटा जात आहे, तर हिंदीमध्ये बोलायला जमला नसता, म्हणून आजपासून मी गाईज माहीत नाही आता हिंदीमध्ये नाही तर मराठीमध्येच ब्लॉग बनवीन. तुमचा जर सपोर्ट राहिला मराठीमध्ये तर मराठीतच ब्लॉग बनवीन. आणि आजचा ब्लॉग मी गाईज इथंच बंद करतो. तर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तो नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बाय बाय, भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. चला ना. ते का म्हणजे सायकल का पंचर बिंचर झाली का तिला तेवढे जण लागतात धरायला, एकच जण धरा ना.